वळूया पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरे यांनी केजरीवालांची नाराजी दूर केली अशी माहिती सूत्रांनी दिली। केजरीवाल इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला त्यामुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। ठाकरेंवर इंडियामधील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। नाराजी दूर करण्यासाठी काल ठाकरेंनी केजरीवालांची भेट सुद्धा घेतल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजघोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिकची माहिती आहे? उद्धव ठाकरे यांनी केजरीवालांची नाराजी दूर केली आहे, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स? श्वेता, ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोन प्रमुख नेत्यांची नाराजी सध्या इंडिया आघाडीमध्ये चर्चेची आहे आणि केजरीवाल यांची नाराजी दूर करण्याची जी जबाबदारी आहे ती पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर देण्यात आली होती आणि त्यामुळेच काल दिल्ली विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर ठाकरे हे थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते आणि नंतर ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी होते। आज सकाळी देखील पत्रकार परिषद ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांनी केजरीवाल नाराज नसल्याचं सांगितलेलं आहे। मात्र इंडिया आघाडीतील काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार केजरीवाल यांची नाराजी दूर करण्याची जी जबाबदारी आहे ती उद्धव ठाकरे यांच्यावर देण्यात आली होती, कारण केजरीवाल हे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करतोय। काँग्रेससोबत त्यांचं जमत नव्हतं आणि त्यातच आजपासून विपश्यनेला जात आहेत अरविंद केजरीवाल, त्यामुळे ते आजच्या बैठकीला देखील हजर राहणार नाहीत असं सांगितलं जात होतं। मात्र आता उद्धव ठाकरे यांनी काल त्यांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी 3 वाजता जी अशोका हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे श्वेता, त्या बैठकीला अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत। अगदी धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।